सो हाय गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आपला असा काही स्पेसिफिक ब्लॉग नसणार आहे जिथे मी कुठे फिरायला वगैरे जाणार आहे. सो आज मला एक आईने छोटासा टास्क दिलाय, जे की मला सुट्टी होती. तो आई बोलली घरी काही गोष्टी आहेत ज्या भंगारवाल्याला द्यायच्यात. आणि ते बघून मला असे माझे लहानपणीचे दिवस आठवले, जे की दरवर्षी आमचा पोर्शन म्हणजे एक्झाम झाल्यावर, फायनल एक्झाम झाल्यावर मी अशीच एक रद्दी घ्यायचो, जे की तुम्हाला पण माहिती असेल की शाळेतले जे बुक्स राहिलेले असायचे ते जायचो आणि रद्दीवाला द्यायचो. आणि त्याच्यातनं जे काही पैसे मिळायचे त्याचा आम्ही खाऊ खायचो, मी आणि माझे मित्र मिळून. कारण का सगळ्यांचा पोर्शन एक्झाम त्याच वेळेला संपायचे, तो आम्ही मित्र मिळून सगळे एकत्र जायचो. आणि ते जे पैसे आम्हाला मिळायचे ते आम्हाला वाटायचे की अरे वा, आम्ही ते स्वतः कमावलेले पैसे, असं स्वतःचे पैसे असं वाटायचे. त्यामुळे त्याच्याने आम्ही काही करायचो, मस्त खाऊ खायचो, कुठे काही जायचं असेल तर कुठे जायचो, काही गोष्टी आमच्या स्वतःसाठीच घेतो. तेव्हा तर एक साधं 5 रुपयाचं पेन जरी घेतलं तरी असं वाटायचं अरे वा, काय मोठी गोष्ट घेतली आपण स्वतःच्या पैशाने. तो असंच मला आज टास्क दिला आईने, जे की हा बघा, हा एक गिझर आहे आणि एक मिक्सर आहे, तो जाऊन भंगारवाल्याला द्यायचा आहे. बस हा छोटासा टास्क आहे. आणि त्यांनी जे पैसे मिळणार आहेत त्यांनी मी यावेळी खाऊ नाही खाणार आहे, ना की मला माहिती आहे ते स्वतःचे पैसे पण नाही. तो त्यांनी काहीतरी युनिक करायचा प्रयत्न करणार आहे, तो जे तुम्हाला कदाचित आवडेल. तो तुम्ही पण बघा काय होणार आहे एक्झॅक्टली. चला जाऊया आपण हे जरा रद्दी. आय डोंट नो किती पैसे मिळतील, मी एक्सपेक्ट करतोय निदान 50 तरी मिळावे. कमी मिळाले तर स्वतःचे टाकू, जास्त मिळाले तर चांगलंच आहे. ना आता चला जाऊया रद्दीवाल्याला. हे दोघं आता मला मदत करतायत. घेऊन ये रे स्कूटीवर. अरे ठेव. अरे थांब, मीच ठेवतो. आणि फायनली आम्हाला भंगारवाला लवकरच मिळाला. बघू किती रुपये देतो. घेतोय की नाही हे पण फिक्स नाही, कारण का काही रद्दीवाले फक्त पेपरच घेतात. आम्हाला मिळालेत आता 100 रुपये त्या रद्दीचे. बघू या 100 रुपयात काय काय मिळतं. चला. सो इथे आम्ही आता कॅट फूड घ्यायला आलो. एक डॉग फूड पण आहे. काय घेऊया, कॅट फूड घेऊया की डॉग फूड घेऊया? बोल काय घेणार. कॅट आहेत का आपले? कॅट आहेत ना, इधर एक कॅट फूड घ्या आणि एक डॉग फूड पण घ्या. तो त्या 100 रुपयात आम्ही घेतलं डॉग फूड आणि एक कॅट फूड, जे की आम्हाला कॅट फूड पडलं 25 रुपीजला आणि डॉग फूड मिळालं 40 रुपीजला. तो आता मोठा टास्क आहे की त्याला शोधायचा. तो चला. माझ्याकडे नाही आहे, त्याच्याकडेच आहे. काय तोंडाने उघड काय थोडंसंच घालून बघा आधी खातोय का. चेहऱ्यावर पडलं. खातोय रे. अरे थांब, त्याला आवडलेलं दिसतंय भरपूर. घाल, अजून घाल थोडं. अरे यार मी मध्ये घेते, थांब ना जरा 2 मिनिटं, अजून घालतो तुला. उरलेलं पूर्ण टाक. आज आपल्याला बरेच ब्लेसिंग्स होईल. बाय बाय. बिचारी खाण्यात बिझी. चला जाऊया. आणि फायनली आम्हाला आमचा कुत्रा भेटला. उठ, तुझ्यासाठी खाऊ आणलाय.
हे बघ काय बघ, उठ घाल त्याला, बघू याला आवडतं की नाही. आवडणार रे ते, आपण आधी पण घातलंय. थोडंसंच घाल. आवडलं काय रे तुला? फीडबॅक दे तसं नेहमी आणायला. खाण्यात बिझी आहे थोडा, बोलेल. अबं अजून एक ये बाहेर ये तू, तुला पण देतो खाऊ आणलंय, लवकर ये. त्याला दाखव थोडं. टाकू? हा टाक ना. पण हा खाल्ला तर? अरे नाही खाणार, बघू तुला आवडते की नाही. थोडं ठेवा. थोडंसं काय, बाकीचं नाही. आता याला भरपूर आवडलेलं दिसतंय. काल सगळंच घालून टाक आपले तर. अरे तुला नकोय काय रे? ये ना बाहेर. ए याला सांग. अरे पुढं खाऊन पण टाकलं. अजून आणूया आपण. बस प्लॅस्टिक नको खाऊ. तुला नंतर आणतो ठीक आहे. चल अजून आणूया. आता आमच्या मागणंच येतोय. चल जाऊया. बाय बोलेला. बाय, आम्ही घरी चाललोय आता. त्याच्यासाठी नंतर आणतो. अरे Z+ सिक्युरिटी आता आम्हाला पूर्ण आयुष्यभर प्रोटेक्ट करणार. आता आम्ही लिटरली आमच्या बिल्डिंगच्या इथे आलो तरी हे बघा, हा आमच्या मागेच येतोय. आता काय बाळा, तू घरी येणार काय रे आमच्या? संपलं. कुठे? हा ओ, यांनी खायला घातलं म्हणून यांनी त्याला रिस्पेक्टफुली नमस्कार केला. वा शबाश. शेक हँड कर त्याला. हात पुढे कर ना. अरे हात पुढे कर खाली. थँक्यू. तुमचा हात नेहमी आमच्या पाठीशी असू दे. जेव्हा पण रात्री आम्ही बाहेर जाऊ आणि कोणी आला आमच्या अटॅक करायला तर आम्हाला असाच प्रोटेक्ट करत जा. आणि तुझ्या गँगला पण बोलव. ओके बस झाला. आता आमच्याकडे काही नाही आहे. आपण नंतर भेटू. उद्या परत आणतो तुझ्यासाठी. आतासाठी बाय. जाऊ दे आम्हाला घरी, अभ्यास करायचा आहे.